हॅपी बर्थडे। हे तुझ्या केसांना काय झालं? कपडे काढून। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे आकाश पवार आणि स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आता जस्ट वाजले दुपारचे 12:15 आणि मी जस्ट आता ऑफिसला निघालोय, कारण काल तब्येत खूप खराब झाली होती म्हणून थोडा ऑफिसला उशिराच निघतो। कारण डेली मी नॉर्मली सकाळच मॉर्निंगला निघतो ऑफिसला, पण आज थोडा सेकंड हाफमध्ये चाललोय। सो आता जस्ट मी कल्याण स्टेशनला आणि इथून आपण पुढे कंटिन्यू करणार आहेत आपला ब्लॉग। हे आहे कल्याण स्टेशन, तुम्ही बघितलं असेल, तुम्ही खूप वेळा आलं पण असेल कल्याण स्टेशनला। हा आहे कल्याण स्टेशन। ट्रेनसाठी मित्रांनो मी कधीपासून उभा आहे, पण इकडे ट्रेन नाही आहे अजून पण आलेली। मला वाटतं आज जायला आणि पोहोचायला मला खूप उशीर होणार आहे। तर फायनली मित्रांनो 2 तासाच्या प्रवासानंतर मी अंधेरीला पोहोचलोय। थोडा घाई गडबडच झाली, थोडा लेट झालंय ऑफिसला यायला। सो आता पटापट मी ऑफिसची कामं आवरेल आणि मग संध्याकाळी थोडं लवकरच निघायचंय मला, कारण भायखळाच्या घरी जायचंय। सो भायखळाच्या घरी काय काम आहे काय आहे ते मी तुला दाखवेल तुम्हाला। मित्रांनो आता वाजलं इव्हिनिंगचे 7:15 आणि मी ऑफिसवरून निघालोय, सगळी कामं पण आटपली आहेत। आणि जसं मी बोललो होतो की जसं मी चाललो आता आमच्या भायखळाच्या घरी। भायखळाच्या घरी आहे आत्याचा बर्थडे आणि बर्थडे सेलिब्रेशनसाठी चाललोय। आता बघूया तिकडे काय तयारी केली या लोकांनी। सो मी तुम्हाला दाखवेलच की एक्झॅक्टली बर्थडेमध्ये काय काय करणार आहेत सगळ्या गोष्टी। सो बघत राहा। Where stress dissolves like footprints in the sand. मित्रांनो मी आलोय आता भायखळाला। सो आता आम्ही इकडून तिच्या घरी जाऊ। इथून तिचं घर थोड्याशाच अंतरावरती 5-10 मिनिटं पोचायला लागतील आम्हाला। सो बर्थडेचं सेलिब्रेशन दाखवेल मी तुम्हाला। हॅपी बर्थडे। हे तुझ्या केसांना काय झालं? कपडे काढून। तयारी चालू आहे, तयारी बर्थडेची। इथे लाव, इथे लाव। हिला बघा अरे ते पेन त्याच्या केकवर पडेल ना म्हणून। तुला बोलतोय आम्ही बघा हे ब्लॉग वाले आले भाऊ बघे खाली ठेवतो झोप उठली काय कशाला आला तुला बोलव अरे खोल ना पटापट। काय म्हणतोय तू? असली असली रूप येऊ दे ना। हा बरोबर आता येत आहे।
एवढ्या प्रेमाने वाढते. दाखव बॅग दाखव. तर मित्रांनो, काल तर मी भायकाच्याच घरी थांबलो होतो. खूप मजा आली. आम्ही रात्री बर्थडे सेलिब्रेट करून घरी पण आलो. सो आज मी निघालोय आता ऑफिसला. खूप लेट झालाय मला आज पण निघायला, बट मजा आली. खूप मस्ती केली आम्ही आणि खूप धमाल आली. बर्थडे सेलिब्रेशन नंतर म्हणजे मला असं पर्सनली फील झालं की मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले की बर्थडे लहानपणी आमचा कसा सेलिब्रेट करायचे. सगळे वाडीतल्या मुलांना बोलवायचो आणि बर्थडे सेलिब्रेट करायचो. सो मजा आली, मस्ती केली. सो जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना.